सिद्धाननत्वा हर्दादिच चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य भगवान अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु प्रातः स्मरणीय शांत मूर्ति वासल रत्नाकराचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 गम 9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवान अमित गती महामुनिराज मरणखंडिकेमध्ये पूर्वचर्चेमध्ये ज्यांच्या मनामध्ये धर्माबद्दल प्रेम नाही आणि जे संयम निमित्त जे दुःख आहे ते दुःख सहन करण्यासाठीचे भित्रे आहेत, असे साधूसुद्धा वैराग्यवान आणि संसार विरू साधूंच्या मध्ये राहून आपल्या चारित्र्याचं पालन करण्यामध्ये ते पुरुषार्थ करू शकतात, करतात आणि भावसंयमी बनतात, अशा पद्धतीचं वर्णन या ठिकाणी करून आचार्य भगवंत पुढं सांगतात, संविघ्न परमां कोटिं साधु संविघ्न मध्यगा गंधयुक्तिरिवायाति सूरभि स्त्रव्यकल्पिता। जैसे बनावटी अर्थात कल्पित गंध से युक्त द्रव्य सुगंधित द्रव्य के संसर्ग से और भी अधिक सुगंधित हो जाता है, वैसे ही संवेग संपन्न मुनियों के मध्य निवास करने वाला साधु उत्कृष्ट परम कोटि के वैराग्य को प्राप्त हो जाता है। ज्या पद्धतीनं कृत्रिम बनावट म्हणजे कोणीतरी मनुष्याने तयार केलेली असा सुगंधित जो द्रव्य असतो, तो द्रव्य वास्तविक नैसर्गिक जे सुगंधित द्रव्य आहे त्यांच्या संसर्गामध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन सुगंधितता वाढत असते। तशीच संवेग संपन्न, संवेग म्हणजे संसार परिभ्रमणापासून भयभीत जे असतात त्यांना संवेग म्हणतात। अशा संवेग संपन्न मुनी महाराजांच्या संपर्कात आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपमध्ये निवास करणारा जो साधू आहे तो सुद्धा उत्कृष्ट अशा परमकोटीच्या वैराग्याला धारण करू शकतो। एकच संदर्भ लक्षात ठेवायचा आहे, संगती महत्त्वाची आहे आणि त्या संगतीत गेल्यानंतर मला परिवर्तन करायचं आहे अशी आपली स्वतःची भावना असणे महत्त्वाची आहे आणि त्या भावनेपोटी मग परत पुरुषार्थ करण्याची व्यवस्था महत्त्वाची आहे। एवढंच याच्यातून सांगण्याचा प्रयत्न आचार्य महाराज आपल्याला करत आहेत। एकोपी संयतो योगी वरम पार्श्वस्थ लक्षता संगमेन तदीयेन
चतुरंगम विवर्धते। चारित्र भ्रष्ट या चारित्रहीन पार्श्वस्थादि लक्ष्य साधुओं की अपेक्षा एक ही सुशील एवं संयमी मुनि श्रेष्ठ है, क्योंकि उस एक उत्तम साधु की संगति से ही सम्यक्त्व आदि चारों आराधनाएं वृद्धिंगत हो जाती है। चारित्र भ्रष्ट किंवा चारित्र्यहीन पार्श्वस्थादी अशा लाखो साधूंच्या अपेक्षेनं एकच शीलयुक्त संयमी मुनी महाराज श्रेष्ठ आहेत, कारण ते एकच उत्तम साधूच्या संगतीने दर्शन आराधना, ज्ञान आराधना, चारित्र आराधना आणि तप आराधना या चारींची वृद्धी होऊन जाते। त्यामुळं चुकीच्या 100 लोकांच्या संगतीत राहण्यापेक्षा चांगल्या एकांच्या संगतीत राहणं अत्यंत गरजेचं आहे। वरम संयतत प्राप्ता निंदा संयम साधनी न त्वसंयत ततस पूजा शील संयम नाशिनी। संयमी तपस्वियों के द्वारा की गई निंदा और अपमान असंयमी जनों द्वारा की गई पूजा या सत्कार से अधिक श्रेष्ठ है, क्योंकि असंयमी का सहवास शील एवं संयम का नाश करने वाला है और संयमी का सहवास उसके द्वारा की गई निंदा संयम की वृद्धि में कारण है। एवढे एक जर सगळ्यांच्या लक्षात मला धरून आलं तर मग आपल्याला कोणी समजावून सांगण्याची गरज नाही। संयमी तपस्वी जे साधू असतात त्यांच्याद्वारे केलेला अपमान, निंदा हे सुद्धा गौरवास्पद असते, कारण त्याच्यामुळे चारित्र्याची वाढ होणार असते। पण असंयमी लोकांच्याद्वारे केलेली जी पूजा, सत्कार, कौतुक हे कधी ना कधी आम्हाला एक दिवस मान कशा आहे, पूजा मद, सत्कार मद आणि ह्या लोकेशना बाह्य प्रभावनेमध्ये आम्हाला प्रवाहित करून, प्रभावित करून तुमचं आमचं जीवन चुकीच्या मार्गाला घेऊन जाण्यासाठी निमित्त होऊ शकतं। म्हणून संयमी लोकांनी आपल्याला काही बोललं केलं तर त्याच्याबद्दल एवढं डोकीत घेण्याची आवश्यकता नसते। पण आज काय झाले, आपण असंयमी लोकांचं कौतुक आपल्याला समाधानकारक वाटायला लागलं आणि म्हणूनच या काही घटना, दुर्घटना घडतात की श्रावक आपल्याला आपल्या संघापासून, आपल्या गुरूंच्यापासून, आपल्या मूल व्यवस्थेपासून कुठं तर दूर घेऊन चाललेत का, त्यांच्या प्रशंसेच्या आहारी जाऊन मी कुठंतर चुकीच्या दिशेला चाललोय का, ह्या गोष्टींचा विचारच आज आम्ही करायला तयार नाही। आम्हाला फक्त स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःचा मोठेपणा नडले।
कौरव आणि पांडव यांचं एकतर युद्ध नसेल तर एकतर हस्तिनापूरचे विभाजन, ह्या दोन्हीपैकी एक गोष्ट करणं आवश्यक ठरली आणि प्रत्येक गोष्ट रागाच्या भरात युधिष्ठिर, धृतराष्ट्र पांडवांना म्हणजे अन्यायाच्या माध्यमातून निष्कासित करणं, मृत्यूदंड देणं, असं न्याय कायद्याच्या विरुद्ध वागायला चालू केला. त्यावेळी पितामह भीष्म म्हणतोय, जर धृतराष्ट्रानं दिलेली बंदी बनवण्याची जर शिक्षा आदेश धृतराष्ट्र मागं नाही घेतला तर मी आत्ताच्या आत्ता 1 मिनिटसुद्धा हस्तिनापूरमध्ये राहणार नाही, मी हस्तिनापूर सोडून जाणार. हे ऐकल्यानंतर कौरवांना आनंद झाला, पण युधिष्ठिर येऊन हात जोडून, हातामध्ये बेड्या साखळदंड असताना सुद्धा हात जोडून म्हणतोय, आमचं मूल्य म्हणजे पांडवांचं मूल्य तुमच्या हस्तिनापुराच्या संरक्षणासाठी घेतलेल्या संकल्पापेक्षा मोठं नाही. त्यामुळे आम्हाला शिक्षा झाली तर होऊ दे, पण तुम्ही तुमचा संकल्प मोडून हस्तिनापूर सोडून जाऊ नका. हे सज्जन आणि दुर्जनांचं लक्षण असतं. सज्जन लोकांना आपल्या वडीलधाऱ्यांचा अपमान, वडीलधाऱ्यांचा संकल्प आणि वडीलधाऱ्यांच्या सन्मानापेक्षा स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं जीवन, स्वतःचा मान, अपमान, सन्मान काही मोठा वाटत नाही. ते मोठ्यांच्या सन्मानासाठी स्वतःच्या जीवनामध्ये जगत असतं. दुर्जन लोकांना, अज्ञानी लोकांना, अहंकारी लोकांना लहान मोठे, वडीलधारी, गुरु ह्या गोष्टींचा काही संबंध नसतो. त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो. म्हणजे आपल्या जीवनातलं आपल्या गुरुचं अस्तित्व संपलं तर चालेल, पण सत्ता पाहिजे अशी म्हणणारी कौरवांच्या समान असतात. आणि आम्हाला शिक्षा झाली तर होऊ दे, पण तुम्ही हस्तिनापूर सोडून तुमचा संकल्प मोडू नका, असं वडीलधाऱ्यांचा सन्मान ठेवणारी ही पांडवांच्या वंशजातली असतात. आपण 4 लोकांचं ऐकून आपल्या गुरूंना किंवा वडीलधाऱ्या लोकांचा अपमान करून स्वतःची सत्ता स्थापन करायची. काय वडीलधाऱ्यांच्या मान, सन्मान आणि गुरूंच्या आदेशाने विनयाच्या पुढं आपण आपल्या स्वतःच्या जीवनात म्हणजे आलेल्या संकटाला स्वीकारायचं. ह्या भूमिकेत निर्णय घेण्याची क्षमता, योग्य क्षमता म्हणजे तो खरा साधू, ही भूमिका असते लक्षात. आणि वास्तविक सत्य आहे. म्हणून आपण सगळ्यांनी ह्या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत. म्हणून संयमी तपस्वी लोकांच्या माध्यमातून केलेली जी निंदा असते, ती निंदा आणि अपमान ही असंयमी जनांच्याद्वारे केलेल्या पूजा आणि सत्कारापेक्षा केव्हाही श्रेष्ठ असते. म्हणून असंयमींचा सहवास शील आणि संयमांचा नाश करण्यासाठी निमित्त ठरतो आणि संयमींचा सहवास त्यांच्याद्वारे निंदा आणि संयमाची केलेल्या निंदेच्या माध्यमातून संयमाची वृद्धी करण्यासाठी निमित्त असते. म्हणून आपण या सगळ्या गोष्टी समजावून घेऊन जगल्या पाहिजेत. यह शिक्षा किसे लक्ष्य करके दी जा रही है? जो साधु दृढ़ संयमी होने के साथ साथ परोपकारी भी होते हैं, वे संगस्त चारित्रहीन साधु को सर्वप्रथम वात्सल्य एवं
प्रेम से समझाते हैं, किंतु जब वह अपना हीन चरण या स्वतंत्र वृत्ति नहीं छोड़ता, तब वे उसे ताड़ना आदि देकर या उसे निंदात्मक शब्द बोलकर समझाते हैं, जिसे वह अपना अपमान मानता है। तब वह विचार करता है कि ये संयमी साधु मेरा तिरस्कार करते हैं, डांटते हैं, सदा मुझे कुछ न कुछ कहते ही रहते हैं, किंतु वे चारित्रहीन साधु मुझे कभी कुछ नहीं कहते, अतः वे अच्छे ही है। मैं तो अब उन्हीं के पास जाकर रहूंगा। इत्यादि विचार करने वाले साधु को लक्ष्य करके आचार्य देव कहते हैं कि चारित्रहीन साधु द्वारा प्राप्त सम्मान तेरे चारित्र की शुद्धि एवं वृद्धि नहीं कर सकता। वे भले संख्या में 1,00,000 से भी अधिक हो और सच्चारित्री एक ही क्यों न हो, तुझे अपनी आत्मा का हित करने के लिए ताड़ना या कटु वचन कहने वाले साधु के पास ही रहना चाहिए। आचार्य भगवंत तिथं सांगतात, वास्तविक हे ज्या स्वतःच्या मना येईल तसं वागणारे जे साधू आहेत, त्यांच्यासाठी ही गाथा फार महत्वाची. आचार्य भगवंत या ठिकाणी सांगतात की जे साधू दृढ संयमी असतात आणि परोपकारी असतात, अशा साधूतल्या संगस्त असंयमी जनांच्या अतिसंपर्कात असलेले जे साधू असतात, ते साधूंना स्वतंत्र वृत्ती सोडण्यासाठी अत्यंत प्रेमानं प्रथमतः समजावून सांगतात. आणि प्रेमानं समजावून सांगितल्यानंतर सुद्धा मग रागावतात, मग चिडतात, थोडे कठोर शब्द बोलून समजावून सांगतात. पण तो अज्ञानी साधू अशा गुरूंच्या समजावून सांगण्याला कावण्याला अपमान समजतो आणि ते तर असंयमी लोक बरी माझं कौतुक करायला लागलेत असं समजून गुरूंना आणि संघातील वरिष्ठ साधूंच्या पेक्षा असंयमी लोकच बरोबर आहेत असं म्हणून यांच्या संघापेक्षा असंयमी श्रावकांच्या खोट्या प्रेमाला भुलून चुकीचं पाऊल उचलतात. अशा साधूंच्यासाठी आचार्य भगवंतांनी ही 365 नंबरची गाथा मरणकंडिकेमध्ये फार महत्त्वपूर्ण समजावून सांगितलेली आहे. ते म्हणतात की बाबा, अशा असंयमी तुझं कौतुक करणाऱ्या श्रावक किंवा अन्य मुनींच्या पेक्षा तुझ्या जीवनात परिवर्तन यावं आणि वास्तविक सत्य स्वीकारण्यासाठी तुला कावणारे आणि तुला चिडणारे तुझे खरे गुरु आणि तुझे खरे संघातले साधूच श्रेष्ठ आहेत. तू या दोघांच्यातला फरक समजावून घे. तू असंयमिक लोकांच्या कौतुकाला भुळलास तर भविष्यात तुझं नुकसान होण्याची शक्यता आहे. पण संयमी साधूंच्या कावण्याला जरी तू स्वीकारलास तर तुझ्या संयमाची वृद्धी होण्याची शक्यता आहे.
म्हणून आचार्य भगवंत सन्मती सागर महाराजजी कायम एक वाक्य सांगणार, मूर्खांचा गुरु होऊन जगण्यापेक्षा, अज्ञानींचा गुरु होऊन जगण्यापेक्षा, मित्र होऊन जगण्यापेक्षा ज्ञानी लोकांचा नोकर होऊन जगण्यामध्ये आनंद असतो. म्हणजे अज्ञानींचा मालक होण्यापेक्षा ज्ञानी लोकांचा नोकर होऊन जगण्यामध्ये जीवनाचं कल्याण होत असतं. कारण अज्ञानींचा मालक होऊन अज्ञानाचीच प्रगती होणार आहे. पण ज्ञानी लोकांचं नोकर होऊन जरी जगलं तर त्याच्या संपर्कात राहून काही ना काहीतरी ज्ञान मिळतं. म्हणून आपण ठरवलं पाहिजे, या असंयमी लोक जी कौतुक करतात, ह्या लोकांच्या संगतीत राहिल्यामुळं आपलं वास्तविक कल्याण होणार आहे का? आणि अशा लोकांच्या भावना स्वीकारल्यानंतर उलट आपलं फायदा होणार आहे काय नुकसान होणार आहे याचं चिंतन पण आपण सगळ्यांनी काय करायला पाहिजे. पण जो स्वच्छंद मनाची प्रवृत्ती आणि माझंच खरं म्हणणारा जो श्रावक असतो, साधू असतो, त्याला हे असंयमी लोकांचंच चांगलं वाटत असतं. आणि मग वेळोवेळी सावध करणारे गुरु किंवा संघातील वडीलधारी साधू असतात, ती साधू चुकीची वाटत असतात. आम्हाला पण वाटत होतं संघात असताना, जेव्हा एखादी आचार्याशी सांगणार, त्या आम्हाला म्हणणारे जुन्या विचाराची लोक आहेत, ह्याला काय कळते आता नवीन विचारात काय चाललंय ते. पण आज प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक व्यवस्थेला आज कळतंय. हे DG वगैरे जोपर्यंत मी स्वीकारत होतो तोपर्यंत माझ्या मागं हजारो नवयुवक होते. आज फक्त एका डॉल्बीला स्वीकारत नाही तर 70% लोक मुलं कमी झाली माझ्याकडली. म्हणजे आज ह्या तरुण युवकांना किंवा या आजच्या जगाला आपल्या मताप्रमाणे चालणारे महाराज बरोबर तुम्ही त्यांच्या पद्धतीनं जगायला शिकलाय, म्हणून ही सगळी लोक तुमच्याजवळ आहेत. एक दिवस तुमच्या धर्माप्रमाणे त्यांना जगायला शिकवा, वागवा, त्यावेळी जी तुमच्याबरोबर राहतील ते तुमचे खरे शिष्य असतात. पण आपण एका विचारानं अत्यंत प्रेरित होऊन जगत असणारी साधू असतो. या 4 लोकांच्या गर्दीसाठी आणि श्रावकांच्या चुकीच्या भावनेला प्रभावित होऊन स्वतःचे तत्व आणि गुरु परंपरा या सगळ्यांना सोडण्यात काय अर्थ नसते. लक्षात ठेव, धर्म आगमाची परंपरा सोडण्यामध्ये काही अर्थ नाही. हे असंयमीच असतात, ते कधी ना कधी तर सोडून जातात. ज्या युवा अवस्थेमध्ये एका मुलगीसाठी जन्म देणाऱ्या आईवडिलांना, एका मुलांच्यासाठी जन्म देणाऱ्या आईवडिलांना आणि संपर्कात आलेल्या मुलगीसाठी आणि मुलांच्यासाठी गुरूंचा मान सन्मानाचा विचार न करणाऱ्या अशा लोकांच्यासाठी आपण आपल्या गुरूंच्या विचारांना, धर्मपरंपरेला जर आपण सोडत असेल तर ते वाचनेसाठी आणि प्रेमासाठी आईवडिलांनी धर्म सोडणाऱ्या त्या मुलामुलींच्या आणि 4 स्वार्थी भक्तांच्या भावनेसाठी आपल्याला मोक्षमार्ग प्रशस्त करणाऱ्या गुरूंना सोडणाऱ्या साधूंच्यात फरक काय आहे? काहीही फरक नाही. लक्षात ठेव. म्हणून आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. म्हणून इथं सांगितलं की अशा साधूंना या आचार्य भगवंत सांगतात की आम्हाला चारित्र्यहीन साधूंच्या अपेक्षा किंवा त्यांच्या कौतुकापेक्षा चारित्र्यवान साधूंच्या आम्हाला मान आणि अपमान सहन करणं
हे आमच्यासाठी कल्याणकारक असतं. त्यांचे कटू वचनसुद्धा आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारे असतात. गोष्टींना समजावून घेऊन आपलं चांगलं आणि चुकीचं करणाऱ्या लोकांच्या गोष्टींचा विचार आपण नक्की केला पाहिजे. तेवढे करण्याचं सामर्थ्य तुमच्या आमच्यामध्ये येऊ दे अशी मंगलमय भावना या ठिकाणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नये मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा सबसे क्षमा.